नमस्कार मंडळी. हे आहे आपलं ग्रीन मटन, हिरव्या वाटपातलं मटन. चला तर मग बघूयात कशी केली मी ही रेसिपी. आज कोथिंबिरीचं ग्रीन करीतलं मटन करायचं आहे आपल्याला. सध्या थंडीमध्ये पालेभाज्या सुंदर येतात, त्याच्यामुळे मी ग्रीन करीच्या ची सिरीज करत होते. आज त्यातला शेवटचा पडाव आहे, शेवटची रेसिपी आहे ग्रीन करीतली. ती म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं मटण. मटणासाठी मी याच्यामध्ये हळद, मीठ, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट आणि दही असं घालून आता ह्याला मिक्स करून मॅरिनेट करून ठेवणार पुढची एक 15 ते 20 मिनिटं आणि नंतर शिजवायला ठेवणार. आता हे झाकून ठेवूयात पुढची 20 ते 25 मिनिट. आता त्याचं हिरवं वाटण करायचंय ते करून घेऊयात. त्याच्यासाठी मी इथे ड्राय रोस्ट करून घेतलेले तीळ आहेत, त्याच्यामध्ये 2 ते 3 ड्राय रोस्ट केलेले कार्डमम पॉड्स आहेत, 2 क्लव्स आहेत आणि ब्लॅक पेपर पावडर आहे. याच्यातच 5 ते 6 काजू घालायचे आहेत. हीटसाठी लसूण, मिरची आणि क्रश केलेलं आलं. आणि आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालूयात. याच्यात तळून घेतलेला कांदा आहे तो घातलाय आणि कोथिंबीर स्वच्छ धुतलेली आणि अगदी थोडासा, लिटरली 5 ते 10 पानं पुदिन्याची ही आहेत त्याच्यामध्येच. आता हे सगळं आपण वाटून घेऊयात. हे असं वाटण तयार होतं. हे आता आपल्याला नंतर वापरायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 पळी तूप गरम करायला ठेवलंय आणि 3 बे लीफ घेतले ते टाकणार आता त्याच्यामध्ये. दहा मिनिटं झालेली आहेत. आपलं मटण ऍड करूयात आणि प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेऊयात. आता ह्याला व्यवस्थित 5 शिट्ट्या करून घेऊयात. साजूक तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये आता काळा मसाला घालून घेऊयात 1 चमचा. फार काही मसाले घालायचे नाही, नाहीतर उग्र होतं मटण थोडंसं. हा मी घरी बनवलेला मसाला आहे. याची खूप मोठी प्रोसेस असते. आता ह्या काळा मसाला छान परतला गेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण सगळं बनवलेलं हिरवं वाटण घालूयात. या हिरव्या वाटणामध्ये अर्धी जुडी कोथिंबिरीची गेलेली आहे, 10 तिखट मिरच्या गेलेल्या आहेत,
15 ते 20 लसणाच्या पाकळ्या गेलेल्या आहेत आणि काजू गेलेले आहेत, खडे मसाले गेलेले आहेत. हा व्यवस्थित आपण परतवून घेऊयात. त्याच्यामध्ये हळद घालण्याची गरज नाही, कारण की मटण शिजवताना आपण हळद घालून घेतली आहे. हा मसाला पूर्णपणे व्यवस्थित परतवून घ्यायला साधारण 25 मिनिटं लागतात. 20 ते 25 मिनिटं लागतील. त्याला बाजूनी तूप तेल जे आहे ते सुटायला हवं. बारीक गॅस केलेला आहे मी, म्हणजे मसाला जळणार नाही. बारीक गॅसवरती मसाला हलके हलके आस्ते आस्ते शिजवून घ्यायचा. हे बघा, याला आता असं हळूहळू बाजूने कड यायला लागलाय. याचा अर्थ आपला मसाला छान शिजायला लागलाय. आणि एकीकडे मटण मी शिटीला लावलंय. आता आपण रस कसा शिजलाय ते बघू. पूर्णपणे शिजलाय, कारण की छान तेल सोडलंय मसाल्याने. ह्याच्यात नट्स आहेत, खोबरं आहे, साजूक तूप आहे. त्या सगळ्यांचं तेल छान सुटलं आहे आणि आपला मसाला छान डन झालेला आहे. आता शेवटची एक शिट्टी झाली की आपण मटण त्यात ऍड करूया. आता आपला मसाला कसा शिजलाय ते बघूयात आपण. नाईस, लवली. Oh my god, this looks so beautiful. All right. Okay. आता हे शिजलेलं मटण बघूयात. Oh, lovely. Let's add this mutton into it and adjust the salt. Lovely. Nice. All right. Now हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि पुढचे अजून 5 मिनिटं याला एकजीव व्हायला वेळ देऊया. त्यानंतर टेस्ट घेऊया, सॉल्ट ॲडजस्ट करूया आणि देन लेट्स प्लेट. आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल, एंटरटेनिंग असेल. जरूर घरी करून बघा. ही रेसिपी अफलातून लागते. कमाल टेस्ट असते ह्याला कोथिंबिरीची, आणि आय एम शुअर यू वोंट रिग्रेट. सो let it cook for next about 10 minutes, 5 to 10 minutes, and then let's plate. 5 मिनिटं झाली आहे. मटण is properly cooked. Now let's plate. आता ह्याच्यामध्ये एक पूर्ण लिंबू पिळून घेऊया. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. याच्यात मिरच्यांचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घाला त्याच्यामध्ये.
हे आपलं आजचं प्रोडक्ट आहे हिरवं मटण. कोथिंबीर, खोबरं याच्यात बनवलेलं. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कमेंट्सद्वारे सांगा. आवडेलच तुम्हाला ही रेसिपी. घरी नक्की जरूर बनवून बघा. बनवा, तुम्ही खा, तुमच्या घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तुमच्या एका लाईकने मला खूप खूप कॉन्फिडन्स आणि मोटिवेशन मिळतं. थँक्यू. बाय.